नमस्कार. 22वी ओवी ज्ञानेश्वरी नित्यपाठ. अगा जया जे विहित ते ईश्वराचे मनोगत, म्हणून केलिया निभ्रांत सापडेची तो. निभ्रांत म्हणजे काय? निसंशय होऊन जा. आता आपण भगवंताजवळ निसंशयपणे होऊ शकतो. इतकं आपल्याला, इतकी शाश्वती, इतकं आपल्याला म्हणजे सुख वाटतं एक प्रकारे. ठीक आहे. तर हे केव्हा घडू शकतं? अगा जया जे विहित, की जे ठरलेलं कर्म आहे प्रत्येकाच्या वाट्याला येतं ते त्यांनी करायलाच पाहिजे. पूजा समजून करायला पाहिजे. वर्क इज वर्शिप. कर्म हीच पूजा समजून करायला पाहिजे. हेच ईश्वराचे मनोगत, हे भगवंताचं पण मनोगत आहे. आणि मग असं म्हणायला नको कोणी पण की मी याच देशात का जन्मलो, मी याच ठिकाणी जन्मलो का, मग मला हेच आईबाबा का मिळाले, मग मी याच घरात का जन्मलो. तर याचा पहिले सगळा विचार करायचा की अरे आपण कर्मयोगे सकळ मिळाली, एके स्त्री जन्मासारी वगैरे आपण हे बघितलेलं अगोदरच. हा सर्व विचार अगोदरच झालेला आहे. मग आपल्या वाट्याला आता जे कर्म आलेले आहेत, विद्यार्थी दशा असो की तरुण अवस्था असो की ऑफिसमध्ये जायची अवस्था असो की सुगृहिणीची अवस्था असो की म्हातारपण असो, काही असो, कोणत्याही परिस्थितीत असो, आपल्याला ती जी परिस्थिती दिलेली आहे, ते जे काम आलेलं आहे ते ईश्वराचं मनोगत आहे म्हणूनच आलेलं आहे. आपल्याला माहीत नसतं की यात नक्की का बरं चांगलं, नक्की काय चांगलं असेल आणि का बरं हे आपल्या वाट्याला आहे. पण जेव्हा आपण ते काम करतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं, अरे यातनं केवढं शिकायला मिळालं आपल्याला. एक म्हणजे बरेचदा असं होतं की जेव्हा महामारी आली होती, बरेच जणांचे जॉब गेलेत, आमचे प्रायव्हेटमध्ये खूप जणांचे गेले होते. तर आम्ही इतर ठिकाणी मदत करायला जायचो. तर जसं म्हणजे एका ठिकाणी मग एका संस्थेत गेलो, त्यांना हॉस्पिटल कसं बांधायचं, कसं हॉस्पिटल वगैरे सगळं ती व्यवस्था वगैरे करून दिली. काही ठिकाणी मग लोकांची जेवायची व्यवस्था केली. काही जणांना थंडी आली तर कपडे नव्हते, मग कपडे गोळा करून त्यांना दिले. काही म्हणजे अशा बऱ्याचशा गोष्टी आपण करतो. पण नंतर मग ते केल्यावर आपल्याला लक्षात येतं की अरे ते कदाचित आपण त्यांना मदत केली, आपण त्या गोष्टीचं सहभागी झालो तर सगळं व्यवस्थित झालं असं. आणि नंतर बघतो तर बरेच जणांचे प्राण वाचले आपल्याला दिसतं. तर कुठे भगवंत आपल्याला घेऊन जाईल आणि कुठे आपला उपयोग होईल हे आपल्याला माहीत नसतं. पण जे पण विहित कर्म आपल्या वाट्याला आलेलं आहे रोजचं, आता हे तर मी एक्स्ट्रीम सांगितलं की रोज आपल्याला स्वयंपाक करायचा आहे, रोज आपल्याला समजा मुलांना शिकवायचं आहे, रोज आपल्याला मुलांना शाळेत पोचवायचं आहे, रोज ऑफिसचे कामं आहेत, रोज समजा कोणाला बागकाम आहे, कोणाला शिवण काम आहे, कोणाचं काही चपला दुरुस्त करायचं काम आहे, कोणाचं दुकानात काम करायचं आहे, कोणी शिकवतं, कोणी सायंटिस्ट आहे, कोणी डॉक्टर आहे, कोणी इंजिनियर आहे, कोणी ॲडव्होकेट आहे, कोणी असं जे काम मिळेल ते काम करणार आहे की नाही. काही काही जण त्यांना सांगितलं झाडं कापायला ते झाडं कापू शकतात. काही जण शेतात काम करायला तयार आहेत. असं हर प्रकारचे काम करणारे लोक असतात आणि त्यांच्या जे वाट्याला येतं ते काम करतात. आणि वा, असे काही जण बघितलं का छान वाटतं आज ते काम केल्यावर मला, आणि मस्त शांतपणे त्यांना झोप येते, मग सकाळी पुन्हा उठतात आणि जातात. कित्येक शेतकऱ्यांना वगैरे पण मी बघितलेलं असं काम करतात. एक 96 वर्षाचे आजोबा, त्यांना पण बघितलं असं करतात. तर असं ईश्वराचं मनोगत समजून ते आपलं रोजचं काम व्यवस्थित करावं आणि प्रत्येक श्वासागणित भगवंताचं नाम घ्यायचं, किंवा आपण जसं ठरवलं आहे, सद्गुरूंनी सांगितलं आहे तसं आपण कर्तव्य करत राहिलं, आपली ते पूजा समजून आपण ते काम करत राहिलो तर 24 तास भगवंताची सेवा करू शकतो. पूर्ण जीवन एकदम सुंदर होऊ शकतं. असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अगा जया जे विहित ते ईश्वराचे मनोगत, म्हणून केलिया निभ्रांत सापडे जीव. आपण असं बिनधास्त होऊन छान जीवन जगायचं की आपण आपलं काम मस्त केलं, देवा तुला समर्पित. ठीक आहे. असं आपण जीवन जगायचा प्रयत्न करूया. धन्यवाद.